आता तोंडी येतं, काही वेळ लागत नाही, फार साधे साधे उदाहरण, फक्त कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. पाहूया आपण. एक रेल्वे अठरा सेकंदात पुलावर उभा राहिलेल्या व्यक्तीला ओलांडते. तर तीच रेल्वे 140 मीटर लांबीच्या पुलाला 24 सेकंदात ओलांडते. तर त्या रेल्वेची लांबी किती? वेळेतील फरक काढा. 24 आणि 18 मधला फरक येईल 6चा. 6 सेकंदामध्ये रेल्वेच्या पुलाची लांबी किती आहे? 140. 6 सेकंदात एवढं, तर 18 सेकंदात किती? याचा अर्थ 14 त्रिकम 42 म्हणजे 420 मीटर येईल. सर्वप्रथम वेळेतील फरक काढतोय. 24 सेकंद वजा 18 सेकंद म्हणजे 6 सेकंद. 6 सेकंद का वाढले? कारण आपल्याला त्या पुलाची लांबी वाढली. 6 सेकंदात 140 मीटर, तर 18 सेकंदात किती? 106च्या 3 पट, 140च्या 3 पट करा, किंवा 140 गुणिले 18 भागिले 6, 6 त्रिक 18, 14 त्रिकम 42 म्हणजे 420 मीटर. पुढचे उदाहरण पाहूया.